होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात धक्कादायक घटना समोर आली आहे। नाकाबंदी दरम्यान वाहतूक पोलिसाला भरधाव दुचाकीने धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लकडगंज परिसरात घडली। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 3 मार्च 2026 रोजी नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रशेखर आझाद चौक येथे होळी व धुलीवंदन सणानिमित्त नाकाबंदी सुरू होती। वाहतूक शाखा लकडगंज येथील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप श्रीराव आपल्या पथकासह तैनात होते। त्याच्यासोबत संजय गीते, अनिल गहलोत आणि 2 महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते। या दरम्यान MH 49 P 3959 क्रमांकाची हिरो मायट्रो दुचाकी डबल सीट वरून भरधाव आणि बेकदरपणे येताना दिसली। पोलिसांनी तपासासाठी थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता थेट नाकाबंदीवर धडक दिली। या घटनेत संजय गीते गंभीर जखमी झाले। त्यांच्या हात, पाय आणि डोक्याला मार लागला असून त्यांना तात्काळ न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। धडक दिल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे रुपेश किल्लेश्वर उईके, वय 23 वर्ष, राहणार स्वातंत्र्यनगर, गौरव ज्ञानेश्वर चव्हाण, वय 21 वर्ष, राहणार नंदनवन झोपडपट्टी। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी धडक दिल्यास पोलिसांचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही त्यांनी संगनमताने जीवे ठार मारण्याचा उद्देशाने ही कृती केली। या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत। होळी आणि धुलीवंदन निमित्त लोक ड्रिंक अँड ड्राईव्ह करत असतात, दारू पिऊन गाड्या चालवून अपघात होत असतात। त्यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी पोलीस स्टेशन तसेच ट्रॅफिक विभागातर्फे घेण्यात होत्या। त्याप्रमाणे काल आझमशाह चौक येथे ट्रॅफिक लकडगंज विभागातर्फे नाकाबंदी आयोजित करण्यात आली होती। त्यावेळेला मेओ साईडकडून टेलिफोन एक्सचेंज साईडकडे जाताना एका दुचाकीवरील 2 इसमांनी समोरची नाकाबंदी बांधून स्वतःला त्या तपासणीपासून दूर ठेवण्यासाठी जोरात गाडी चालवून वेडीवाकडी चालवून नाकाबंदीसाठी उभे असलेले विजय गीते या पोलीस हवालदार कर्मचाऱ्याच्या अंगावरती गाडी घालून त्याला ठार मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आपण त्यांच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारूच्या अंमलाखाली असल्याचं विश्लेषणामध्ये आढळून आलेलं आहे। त्याप्रमाणे देखील पुढील कारवाई करत आहोत। आता पुढील तपास त्यांचा त्याबाबत चालू आहे। एक आरोपी आहे रुपेश उईके आणि दुसरा आहे गणेश चव्हाण, दोन्ही नंदनवन हद्दीमध्ये राहणारे आहेत आणि ते जरीपटका किंवा सदर या भागातून दारू पिऊन आपल्या घरी निघाले होते असं प्राथमिक चौकशीत दिसून आलेलं आहे। अधिक तपास करत आहोत।